हे तुम्हाला मी सांगतोय की या मुलामुलींमध्ये हे जे आहे ना, तुम्हाला वाटेल ते करा बाकी, पण या मुलामुलींपर्यंत नीट भारत पोहोचवला पाहिजे. कारण तुम्हाला कल्पना नाही आहे, आताच्या शिक्षण व्यवस्थेमधून ज्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे त्यातून तुमची पोरं हे रेसचे घोडे होत आहेत. मगाशी मला कोणी सांगत होतं, कोणी सांगितलं मला मगाशी, मुलीनं आता आत्महत्या केली, सरांनी सांगितलं. तुम्ही एक लक्षात घ्या, कॉलेजमधली पोरं आता अक्षरशः म्हणजे त्या ताणामुळे आत्महत्या करतायत. IITच्या परीक्षेचं किंवा स्पर्धा प्रवेश परीक्षेचं जे केंद्र मानलं जातं ते राजस्थानमध्ये कोटा नावाचं शहर आहे. मी भास्करचा संपादक होतो. मी कोटा नावाच्या शहरामध्ये 8 दिवस जाऊन राहिलो आणि माझ्या लक्षात आलं की तिथे आत्महत्यांचं प्रमाण इतकं प्रचंड आहे. बरं, IITमध्ये प्रवेश मिळत नाही म्हणून मुलं आत्महत्या करतात, IITमध्ये प्रवेश मिळाला म्हणून मुलं आत्महत्या करतात, IIT झाल्यानंतर हवं ते करता येत नाही म्हणून मुलं आत्महत्या करतात. काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये 2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, एका सेकंड इयरच्या मुलीने आत्महत्या केली. आणि काय पत्र लिहिलं माहिती? आई, मी डॉक्टर व्हावाची तुझी फार इच्छा आहे, तुझं स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही म्हणून मी मला संपवते आहे. किती भयंकर आहे, तुम्हाला कल्पना नाही आहे. पण हा जो ताण वाढत चालला आहे ना, मला कळतच नाही आहे. 7वी 8वीतली पोरं IITच्या एंट्रन्सची तयारी करतात. अरे 8वीतली मुलगी, मी मध्यंतरी एका घरी गेलो, तो 8वीतली मुलगी आत बसली होती. आता आपण कुठेही घरी गेलो की आपल्या मुलांना, बाळा ये, कसा आहेस? मी लहान असताना आपलं आला की संजू भाषण म्हणून दाखव, हाताची घडी, अध्यक्ष महाशय आणि बंधू भगिनींनो हे चॉकलेट घे. तेवढ्यासाठी 26 जानेवारीचं भाषण मी 15 ऑगस्टपर्यंत पाठ ठेवायचो. हा आपला आवडलेला माणूस आहे बरं का. आणि 15 ऑगस्टपर्यंतचं भाषण 26 जानेवारीपर्यंत 15, मग चॉकलेट 4 आणे. तेव्हा 4 आणे म्हणजे, आणि पुन्हा लोक विचारायचे, बाळा तो मोठेपणी कोण होणार? तर बरं, मी फेसबुकवर एक विनोद बघितला. तो पोरगा म्हणतो की त्याला विचारलं, बाळा तो मोठेपणी कोण होणार? तो म्हटलं कोणी होईल, पण असे मूर्खासारखे प्रश्न विचारणार. आणि तुम्ही एवढे मोठे झालात तरी अजून काही झाला नाही, माझं काय होणार आहे तेव्हा? तर त्या मुलीला मी विचारलं, तर ती म्हणे काय करते? तर म्हणे नाही, ती जरा अभ्यास करते म्हणे, त्यामुळे ती अंकल आय एम ऑक्युपाईड, आत गेली ती. तर मी म्हटलं काय करते? म्हणजे ते IITच्या एंट्रन्सची तयारी. म्हणजे 8वीत असताना IITच्या एंट्रन्सची तयारी करते. मी म्हटलं तिला हे माहिती आहे का की IIT कोणी स्थापन केली? तर ती आई मला म्हणते, तिला कशाला राजकारण शिकवता? म्हटलं अरे या पोरांना आपण राजकारण शिकवलं नाही म्हणूनच ही वेळ आलेली आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी व्याख्यानाला गेलो, सगळी छान पोरंपोरी अशी मस्त बसलेली, इंग्लिशमध्ये वगैरे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सगळी अशी छान जनता. माझं सगळं भाषण सुरू झालं आणि मग मी विचारलं की तुमची पॉलिटिकल भूमिका काय? तर आय एम अपॉलिटिकल वगैरे सगळ्यांनी सुरू झालं. आय एम अपॉलिटिकल, मी अराजकीय आहे, अशा मुली सांगत होत्या, मुलं सांगत होती. एका मुलीला मी उभं केलं, म्हटलं तुला बॉयफ्रेंड आहे? आता पुण्यातल्या मुली थेटपणे बोलतात की परभणीतल्या कशा आपले चोरून लपून, अगदी कळलं तरच मग आता ठीक आहे असं. ती म्हटलं येस आय हॅव. म्हटलं बरं. म्हटलं बॉयफ्रेंडला घेऊन तू कुठे फिरायला जातेस? म्हणजे व्हॉट इज क्वेश्चन? म्हणजे तरी पण सांग ना, तुझे प्रेफरेबल कुठले चॉईसेस आहेत? तर म्हणे कधी पानशेतला, कधी सिंहगड वगैरे अमुक तमुक. म्हटलं डू यू नो दिस इज पॉलिटिक्स? म्हटलं तुला माहिती आहे हे राजकारण आहे? म्हणजे कसं काय? म्हटलं लोकशाही असल्याशिवाय तुला तुझ्या बॉयफ्रेंडसोबत कुठेही बाहेर फिरायला जाता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, किती लांब जायचं हे ठरवतं पेट्रोलचे भाव, आणि पेट्रोलचे भाव ठरवतं राजकारण. तुमच्या मुलांना राजकीय केलं पाहिजे, अराजकीयतेला पाठिंबा म्हणजे अराजकाला पाठिंबा. हे जे आय एम अपॉलिटिकल, अरे पोरांना सगळं माहिती असतं आणि जे मुख्य माहिती पाहिजे तेच माहिती नसतं. 18 वर्षांचा मुलगा मतदार होतो आणि त्याला काहीच माहिती नसतं राजकीय व्यवस्थेविषयी, कुठल्याच व्यवस्थेविषयी. त्यांना माहिती देणं, सांगणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मुलामुलींना जे हवं ते त्यांना होण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. यांचं काय होतं माहिती आहे? माझ्या जावेचा मुलगा तो मेडिकलला गेला, तू पण जा. अरे माझ्या नणंदेची मुलगी तिला IIT करते, तू पण कर. आणि हे लोक, माझं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं, अरे मग तू का नाही झाला?
माझी इच्छा आहे तू पूर्ण कर. अरे मुलांची, तुमच्या स्वप्नांची भूतं मुलांच्या मानगुटीवर बसवू नका. नव्या काळात तुमच्या मुलांना विचार करायला शिकवा. त्यांची झापडं सगळी काढून टाका. त्यांना करिअरच्या 100 वाटा आहेत ते सांगा. आमचा नागराज मंजुळे 10वीला 6 विषयात नापास झाला. त्याला म्हटलं, नागराज तू 10वीला 6 विषयात कसा रे नापास झालास? तो म्हटला, सर 6च विषय होते. सहा विषयात नापास झालेला नागराज पुढे जे करायचं ते करतोय. तुम्हाला जे हवं, मुलांना जे हवं ते मुलांना करता आलं पाहिजे. आपण जाणीवपूर्वक एक लक्षात घ्या, हे आम्ही भारताचे लोक सगळं ठीक आहे, पण जे उद्याचे भारताचे लोक आहेत त्यांना ते कशा प्रकारे वाढतायत. त्यांच्या पुस्तकांमधून मुघल गेले, सगळं बदलण्याचा कार्यक्रम सुरू आहे. औरंगाबादचं नाव बदललं, उस्मानाबादचं नाव बदललं, त्या इस्लामपूरचं नाव बदललं. नाव बदलण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण काय काय बदलाल. मुळामध्ये ज्या शहराचं नाव तुम्ही बदललं तो शहर हा शब्दच उर्दू आहे, त्याचं काय कराल. शहा हा शब्द उर्दू आहे, त्याचं काय कराल. फडणवीस हा शब्द उर्दू आहे, त्याचं काय कराल. अरे क्या क्या बदलोगे. संस्कृती आहे या भारताची. ही तुम्हाला संस्कृती समजत नसेल तर तुम्हाला तुमच्या मुला मुलींना सांगावं लागेल की हा खरा भारत आहे. आणि तुम्ही हा भारत सांगितला नाही तर व्हॉट्सॲप विद्यापीठ नावाचं भयंकर विद्यापीठ त्यांना वाटेल ते सांगायला बसलेलं आहेच. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या मुला मुलींशी बोलता आलं पाहिजे, मुला मुलींसोबत संवाद असला पाहिजे आणि त्यांना ही आयडिया ऑफ इंडिया भारताची गोष्ट नीटपणे सांगितली पाहिजे. मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला मी सांगू का, उद्याच्या पिढीच्या हातामध्ये माध्यम आहे. पूर्वी काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा लहान होतो तर आपण लहान असताना असं वाटायचं की आपल्याला काहीच येत नाही. आईला सगळं येतं, आपल्याला काहीच येत नाही. वडिलांना सगळं येतं. वडिलांना सायकलमध्ये हवा भरता येते, आईला पेनमध्ये शाई भरता येते. आणि माझी आई तर मागच्या वर्गातनं वरच्या वर्गात गेलो ना की मागच्या वर्गातली सगळी वहीची पानं काढून नवी वही करून द्यायची. आता प्रत्येक येत नवीन वर्गामध्ये नवीन पुस्तकं, नवीन शाळा आणि पुन्हा काय नवीन शाळा. प्रत्येक वर्गामध्ये काय असतं, पुस्तकं आमच्याकडनं घ्या, वह्या आमच्याकडनं घ्या, दप्तर आमच्याकडनं घ्या, शूज आमच्याकडनं घ्या. शिक्षण कुठूनही घ्यायला हरकत नाही. आम्हाला असं वाटायचं की आईला सगळं येतं, वडिलांना सगळं येतं, आपल्याला काहीच येत नाही. आताच्या पोरांना वाटतं आपल्याला सगळं येतं, ह्यांना काहीच येत नाही. यांच्याकडे माध्यम आहे, पण एक लक्षात घ्या, कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही. आणि व्यवस्थेला सगळ्यात जास्त भीती वाटते विचार करणाऱ्या माणसांची. तुमची मुलं विचारी होऊ नयेत असं व्यवस्थितपणे कारस्थान आहे. मी नेहमी सांगतो, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. तुमच्या मुलांना होयबा करायचं कारस्थान सुरू आहे. येस सर, येस सर. मी BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर यांना माहिती आहे की शक्यतो लोक MPSC UPSC करतात. तर मला लोकांनी सांगितलं की तुम्ही MPSC का करत नाही. म्हटलं ते आपला प्रॉब्लेम आहे ना. म्हटलं आपण मंत्र्यांपुढे येस सर नाही म्हणू शकत. आपण मंत्र्यांना विचारणार की तुम्ही गुवाहाटीलाच का गेलात. म्हणजे पण ते बाकी ठीक आहे, पण ते गुलाबी जॅकेट कुठून आलं म्हणजे असा प्रश्न विचारता आला पाहिजे. आणि त्यासाठी मुलामुलींपर्यंत हे नीटपणे पोहोचवलं पाहिजे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब जे म्हणाले की तुम्हाला तुमचा मुद्दा मांडता आला पाहिजे. दाभोलकरांचा खून का होतो लक्षात घ्या. दाभोलकरांचा खून होणं आणि सत्तांतर होणं याच्यामध्ये एक सूत्र आहे. धर्माच्या नावानं दुकानच बंद करणारा एक माणूस संपवणं फार आवश्यक होतं. म्हणून दाभोलकरांचा खून होतो. गोविंद पानसरेंचा खून का होतो, गौरी लंकेशचा खून का होतो, कलबुर्गींचा खून का होतो. विचार करणं आणि नवा विचार मांडणं हे व्यवस्थेला नको असतं. अशा वेळी तुमच्या मुलामुलींनी विचार केला पाहिजे, वेगळा विचार केला पाहिजे, वेगळा विचार मांडला पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत. या दिशेनं आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, काम करावं लागणार आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की मला कायम प्रश्न पडतो की नव्या पिढीशी आपल्याला बोलता आलं पाहिजे, नव्या पिढीशी आपला संवाद असला पाहिजे. जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, असं सुरेश भट म्हणाले होते. ते पिढ्यांशी बोलता आलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत हे आम्ही भारताचे लोक पोहोचवले पाहिजेत. सत्याचे प्रयोग सुरू होते, आता सत्तेचे आणि असत्याचे प्रयोग आहेत. हे परभणीमध्ये कृषी महाविद्यालय आहे आणि माझे बरेच जुने BSc ॲग्रीचे मला बरेच वर्गमित्र, मी जाईल तिथे वर्गमित्र भेटतात. मला कळत नाही की लोक एवढ्या मोठ्या पदांवर जातात, यांना एकही वर्गमित्र कसा भेटत नाही. कुणीतरी म्हटलं पाहिजे ना की हे माझे क्लासमेट आहेत, कुणीतरी म्हटलं पाहिजे ना की यांनी मला चहा दिला.
असत्याचे प्रयोग वाढत असताना आपल्याला पुन्हा एकदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधी, नेहरू, आंबेडकर या दिशेनं जावं लागणार आहे आणि त्यासाठी भारताची गाथा पुन्हा पुन्हा अधोरेखित करावी लागणार आहे. 2 महत्त्वाचे मुद्दे फक्त सांगतो. मी मगाशी म्हटलं की मला चिंतन नव्या पिढीचे आहे. तुम्हाला कल्पना आहे, पुतीन नावाचे गृहस्थ दिल्लीमध्ये आले होते. त्यांनी काही युद्धखोर असोत काही असोत, पण त्यांना शेवटी महात्मा गांधींनाच नमस्कार करावा लागला, हा मुद्दा वेगळा. पुतीन गेल्यानंतर रशियातल्या वर्तमानपत्रांनी बातम्या दिल्या की दिल्लीमध्ये गेल्यामुळे पुतीन यांचं आयुष्य 3 तासांनी कमी झालं. ही आपली शहरं आहेत. काय आपली अवस्था आहे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शहरांची अवस्था काय, विकासाची आपली अवस्था काय. अजित रानडे नावाचे एक प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत. ते एकदा माझ्याकडे आले होते. तर मी म्हटलं, डॉक्टर अजित रानडे, तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, तुम्ही विकासाची व्याख्या कशी कराल? हाऊ यू विल डिफाईन डेव्हलपमेंट? अजित रानडे मला म्हटले, आवटे साहेब, तुम्ही कधी फ्रान्सला गेलात का? म्हटलं, मी बऱ्याच देशांना गेलो आहे, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही सगळ्या देशांना जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. तर म्हटलं, मी काय फ्रान्सला गेलो नाही. ते म्हटले, कधी तुम्ही पॅरिसला गेलात तर गेल्या गेल्या काय करतो आपण? हॉटेलमध्ये चेक इन करतो. चेक इन केल्या केल्या आपल्याला पहिल्यांदा आठवण काय येते? मिनरल वॉटर. आपण रिसेप्शनला फोन करतो, पाणी. ते म्हणते, प्यायचं का पाणी? आज जा आणि कुठल्याही नळाचं पाणी प्या. आपण म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. ते पुढं असं म्हणाले, ज्या देशामध्ये ज्या शहरामध्ये कुठल्याही नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकास म्हणतात. ते पुढं असं म्हणाले, जिथे सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ॲडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. मध्यंतरी माझी आई जरा आजारी होती, तर मी ससून हॉस्पिटलला, पुण्यातलं ससून हॉस्पिटल हे सार्वजनिक सर्वोपचार रुग्णालय आहे, त्या रुग्णालयात मी आईला घेऊन गेलो. सरकारी दवाखान्यामध्ये आईला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला म्हटलं, आई, ससून हॉस्पिटलच्या शेजारी BJ मेडिकल कॉलेज आहे. BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल या दोन्हीमध्ये मिळून जेवढे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतातल्या एकाही खाजगी रुग्णालयामध्ये नाहीत. पण जाणीवपूर्वक खाजगी रुग्णालयांना बदनाम करणं, संपून टाकणं. तिसरा मुद्दा ते असं म्हणाले, जिथे प्राथमिक शाळेमध्ये, सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. आज अवस्था काय आहे तुम्हाला कल्पना आहे? शाळांची फीस, KGची फी 1.5 लाख रुपये. अरे 1.5 लाखामध्ये माझं अख्खं शिक्षण झालं. BSc ॲग्रिकल्चर केलं, BCJ केलं, MMCJ केलं, MA केलं, MPhil केलं, डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स पण केलं. आता माझं PhD होत आलं आहे, पण तरी मला 1.5 लाख रुपये लागले नाहीत. जाणीवपूर्वक हे सगळे जे सुरू आहे ते थेटपणे तुमच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला यांना विचारायचं आहे, माझ्या खात्यामध्ये किती पैसे आले हे बघाच, पण तुमच्या मुलांच्या नातवंडांच्या खात्यामध्ये काही उरलं आहे का हे पण बघा. अरे अवस्था काय आहे? इथून करमाड नावाचं गाव आहे, मी येताना करमाडवरूनच आलो. कोरोनाच्या कालावधीमध्ये करमाडजवळ मजूर निघालेले, तुम्ही बातमी बघितली असेल तेव्हा, ट्रेन आली, 16 मजूर. मी तेव्हा संपादक होतो दिव्य मराठीचा. तो फोटोग्राफर माझ्याकडे फोटो घेऊन आला. मला म्हटलं, सर असा फोटो आहे, 16 मृतदेह छिन्न विछिन्न, हे छापणं बरं वाटत नाही, कारण आणि असा एक संकेत आहे पत्रकारितेचा की असे मृतदेहांचे फोटो छापू नयेत. काय करावं? म्हटलं आपण छापू. आम्ही पूर्ण पानभर तो फोटो छापला, कारण लोकांना कळायला पाहिजे. आणि त्या शेजारी एक कॅप्शन मी लिहिली, फोटोची ओळ लिहिली. त्या फोटो ओळीमध्ये मी असं म्हटलं, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील हे आक्रसलेले मृतदेह आणि शेजारी विखुरलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळातली सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढतील. आणि किती फेक न्यूज ज्या प्रकारे तुम्हाला कल्पना आहे का? डोनाल्ड ट्रम्प जेव्हा झाले अमेरिकेचे अध्यक्ष तेव्हा त्यांच्या पहिल्या भाषणाला पुढे 3 लोक बसले होते. ते 3 कोण होते? ॲलन मस्क, जेफ बिझोस, मार्क झुकेरबर्ग. ॲलन मस्क काय चालवतो? ट्विटर. मार्क झुकेरबर्ग फेसबुक, व्हॉट्सॲप. आणि जेफ बिझोस ॲमेझॉन.
वॉशिंग्टन पोस्ट. मी तुम्हाला सांगतो यासाठी माध्यमांची युती आहे या सगळ्या लोकांची, आणि माध्यमांनी ठरवलंय ॲनेस्थेशिया द्यायचा. माध्यमांचं काम आहे भूल द्यायची आणि मग सिस्टमनं ऑपरेशन फत्ते करायचं. अशा वेळी आपल्याला नवा कालखंड कळाला पाहिजे, नव्या मुलांशी बोललं पाहिजे. एक गंमत मला आठवली. मी मागाशी बराक ओबामांचा उल्लेख वारंवार करतोय. बराक ओबामा हा माझा फार लाडका माणूस आहे, फार आयकॉन आहे. मी जसे हे पोरं रील बघतात ना, तसं मला संधी मिळाली की मी ओबामांची भाषणं बघत असतो. तर बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले 2008मध्ये, तेव्हा मी लोकसत्ताचा सहसंपादक होतो आणि कुमार केतकर माझे संपादक होते. कुमार केतकर अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक कव्हर करायला अमेरिकेला चाललेले होते. आणि मी केतकर साहेबांना म्हटलं केतकर साहेब, तुम्हाला एक सुपारी देतो, ते आपल्या ओबामाला निवडून आणा आणि मगच भारतात परत या. तर केतकर साहेब मला म्हटले, तुला वाटते तेवढी अमेरिका साधी नाही आहे. अमेरिका ही व्हाईट आहे, WHIT, व्हाईट, गोरी. अमेरिका ही चर्च सेंट्रिक आहे. अमेरिकेमध्ये बराक हुसेन ओबामा या नावाचा अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकणार नाही. मी त्यांना म्हटलं, आपलं चॅलेंज, जेव्हा फार प्रतिवाद करता येत नाही तेव्हा ज्येष्ठ वयावर येतात. मग शेवटी केतकर साहेब मला म्हटले, तू किती निवडणुका कव्हर केल्यात अमेरिकेच्या? मी 7 केल्यात. म्हटलं ठीक आहे, पण म्हटलं मला पूर्णपणे खात्री, म्हटलं मला अमेरिका कळलेली आहे. मी त्यांना गमतीने म्हटलं, तुम्हाला अमेरिका कळली असेल सर, पण मला नवीन जग कळलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार. निवडणूक झाली, ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. केतकर साहेब परत आले. म्हटलं, अरे तू बरोबर ठरलास. तर पुण्यामध्ये एक परिसंवाद होता. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय? ही चिंता पुणेकरांना सार्थक फार असते. आमच्या पु ल देशपांडेंनी असं म्हटलं आहे की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागामध्ये काम करत असलो तरीही अमेरिकेच्या अध्यक्षांना आपण सल्ला देऊ शकतो, असे ज्यास वाटते त्यास पुणेकर म्हणावे. तर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष, आता पुढे काय? असा परिसंवाद. ही गोष्ट आहे 2008ची, म्हणजे 16 वर्षांपूर्वीची. त्या परिसंवादामध्ये मी पण एक वक्ता होतो. माझं भाषण पहिल्यांदा होतं. बरं, गोष्ट आहे 16 वर्षांपूर्वीची. तेव्हा मी आणखी तरुण होतो. आताही तरुणच आहे, म्हणजे जास्त तरुण आहे ना आता. 16 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे मी ओबामांमुळे प्रचंड भारावून गेलेलो होतो. माझं भाषण झालं ओबामा, म्हणजे माझ्या कारच्या मागे येस वी कॅन असे ओबामांचे शब्द होते. माझ्या व्हॉट्सॲपचं स्टेटस आजही बी द चेंज यू बिलीव्ह इन, असं मी एकदम ओबामा वगैरे. माझं भाषण झालं. माझं भाषण झाल्यावर एक पुणेकर विचारवंत आले. पुणेकरांना अशी आवेशपूर्ण भाषणं आवडत नाहीत. त्यांना असं आवडतं की बोलतोय की बोलत नाही हे कळूच नाही पुढच्याला. आणि पूर्ण भाषण झाल्यावर समजा कोणी म्हटलं की सर तुम्ही बोललात पण मला काही कळालंच नाही, जरा ते वरचं होतं, म्हणजे असं. ते आले आणि ते म्हटले, आवटे बोलले, बरं बोलले. बरं हे पुण्यातलं सुपरलेटिव्ह आहे. गुड, बेटर, बेस्ट आणि मग बरं. एखाद्याचं फार कौतुक करायचं म्हणजे बरं बोललास, त्याहून अधिक शक्य नाही. तुम्ही आवटे बोलले, बरं बोलले, पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेलच असं काही मला वाटत नाही. मी म्हटलं मला प्रतिवाद करायचा आहे. माझं भाषण झालं आहे, पण मला प्रतिवाद करायचा आहे. म्हटलं हे असं म्हणाले, प्राध्यापक अमुक बोलले, फार उत्तम बोलले. ते असं म्हटले की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल. मी म्हटलं बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाही आहे. माझा दावा असा आहे, जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. हे बदलणारं जग आपल्याला कळालं पाहिजे. 2008मध्ये तिकडे बराक ओबामा होते, इकडे मनमोहन सिंग होते. आता दोन्हीकडे कोण आहेत बघा. आता हे बदलणारं जग पण कळालं पाहिजे. आणि या बदलणाऱ्या जगामध्ये सुद्धा मला पूर्णपणे खात्री वाटते ती एकाच गोष्टीमुळे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले असतील, पण त्याच डोनाल्ड ट्रम्पच्या घराशेजारी न्यूयॉर्कच्या महानगरपालिकेमध्ये झोहरान ममदानी महापौर झाला. डोनाल्ड ट्रम्पनं सांगितलं, जर तुम्ही झोहरान ममदानीला मत दिलत तर तुमचा निधी बंद करू. आपल्याकडे पण लोक असं सांगतात ना, निधी माझ्याकडे आहे. बरोबर ना, निधी माझ्याकडे आहे, निधी बंद करू. लसी जाधवांना लगेच कळलं बघा. टोपीवाले राजकारणी एकदम भारी असतात, म्हणजे काय निधी बंद करू, अमुक करू, तमुक करू. तुम्हाला कल्पना आहे, त्यांनी पैसे वाटले, सगळं झालं. सर्वसामान्य माणसं उभी राहिली, म्हणाले आम्ही झोहरान ममदानीला पैसे देऊ, पण झोहरान ममदानी आमचा महापौर झालाच पाहिजे. सांगितलं गेलं की झोहरान ममदानी मुस्लिम आहे.
न्यूयॉर्क शहरामध्ये मुस्लिम फक्त 9%, झोहरान ममदानीला मतं मिळाली 51%. याचा अर्थ एवढाच आहे, सर्वसामान्य माणूस जेव्हा प्रक्रिया हातात घेतो तेव्हा तो जिंकतो. लंडनमध्ये सादिक खान महापौर होतात, झोहरान ममदानी न्यूयॉर्कमध्ये महापौर होऊ शकतात. भारतामध्ये सुद्धा या प्रकारच्या गोष्टी घडणं सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी लोकांनी ठरवलं पाहिजे माझी ताकद काय आहे. मी कायम सांगत आलो आहे, हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा पण नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेंचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही. हा देश तुमचा आणि माझा आहे. आणि जर तो तुमचा आणि माझा असेल तर आता जे घडतं आहे त्याची जबाबदारीसुद्धा तुम्हालाच घ्यावी लागेल. आणि ते बदलण्यासाठी काय करता येईल हे पण ठरवावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा वारसा आपल्याकडे आहे, पावलापुरता एवढा मोठा प्रकाश आहे, संविधान आपल्यासोबत आहे, आपण निश्चितपणे बदल करू शकतो. समारोप करताना सुरेश भटांची गझल मी नेहमीच सांगतो, वापरतो, बोलतो. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर एक आहे त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. ही दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त होणं फार आवश्यक आहे बरं का. आपल्याकडे काय माहिती आहे का, इथे फुलेशाह आंबेडकर, बाहेर गेले की कुंडली, जात कुठली. तर आमच्याकडे एक पोरगी प्रेमात पडली, 17 वर्षांची पोरगी. तर 17व्या वर्षी काय करायचं असतं, तर तिला ते आजोबा आपले 70 वर्षांचे, बाळा अभ्यास करायला पाहिजे. ते म्हणे अभ्यास करतेच, अभ्यास करत करत प्रेम केलं म्हटले. मग तुला तो भेटला कोठे, हा प्रसंग पेठेतला आमच्या. तुला तो भेटला कोठे, ती म्हटली स्नॅपचॅट. हे म्हटले स्नॅपचॅट कुठे कोथरूड जवळ आहे का ही जागा. त्याने नाही स्नॅपचॅट असतं, असं काही करू नकोस, प्रेमात पडताना जात बघून प्रेमात पडत जा. आपण इतके दांभिक आहोत. नागराजचा मगाशी मी उल्लेख केला, नागराज मंजुळी लंडनला गेला होता. त्याला मी म्हटलं नागराज तू लंडनमध्ये काय बघितलंस रे. मी पण गेलो होतो, पण मी काहीतरी वेगळंच बघतो, हा भलतंच काहीतरी बघतो, मला माहिती आहे. म्हटलं सर मी गेलो लंडनमध्ये, मी लंडनमध्ये लोकांना प्रश्न विचारला, अशी कुठली शिवी आहे जी दिली की तुम्हाला त्रास होतो. पण तू काही विचारतोस. म्हणजे आपल्याकडे असतं ना की ही चालेल पण ती नाही चालणार. म्हटलं कुठली शिवी, म्हणजे 50 पैकी 40 लोकांनी सांगितलं की ही शिवी आम्हाला चालणार नाही. म्हटलं कुठली शिवी, म्हणजे लायर. लायर लायर म्हणजे खोटारडा. म्हटलं खोटारडा ही आपल्याकडे शिवीच नाही आहे. आलेला बाडा खट्टा कुठला. ही दांभिकता जी आहे ना, हे दांभिकता हे आपलं व्यवच्छेदक वैशिष्ट्य होत चाललेलं आहे. गांधी मोठा का, गांधी एक लक्षात घ्या, खरे बोलावे हे गांधींच्या पूर्वी कोणी म्हटलं नाही का. गांधीने ते सिरियसली घेतलं म्हणून गांधी मोठा. काय शोध लावला, बुद्धांचं तुम्ही तत्वज्ञान वाचा, जगामध्ये दुःख आहे, मग काय काय विशेष आहे. त्या सगळ्यांच्या उक्ती कृतीमध्ये जे काही अद्वैत होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आपण जे बोलतो त्या शब्दाशी प्रामाणिक राहणं जे असतं ना. कुठलाही शब्द अर्धवट असतो, त्या शब्दाला कृतीचं अधिष्ठान मिळतं तेव्हा तो शब्द पूर्ण होतो. कवी म्हणतो छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी शेवटी म्हणतो आजच आमुचे पराभव. मान्य आहे, पराभूत आहोतच आम्ही आत्ता, पण आजच आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. आणि मला खात्री आहे या दिशेनं तुम्ही सगळे चाललेले आहात, तुमची इतिहासामध्ये नोंद होणार आहे. विलासराव चतुरंग प्रतिष्ठानची चतुरंगाची नोंद उद्याच्या इतिहासामध्ये नक्की होणार आहे. अरे त्या जर्मनीमध्ये मी गेलो होतो, मला वाटतं मी पण बऱ्याच देशांना जातो का. उमेदवारी घोषित करावी मला वाटतं. तर जर्मनीमध्ये मी गेलो होतो. जर्मनीमध्ये एक मैत्रीण मला भेटली, आणि मैत्रिणी पण जरा जास्तच आहेत मला वाटतं. मला कोणीतरी विचारलं
तुम्हाला नेहरू एवढे आवडतात, त्यांना एवढ्या मैत्रिणी होत्या. म्हटलं म्हणूनच आवडतात. या लोकांना मोकळेपणानं स्त्री पुरुष नात्याकडे सुद्धा बघता येत नाही, ही मोठी अडचण आहे. तर जर्मनीत गेलो, एक मैत्रीण मला भेटली आणि ती मला वाटते माझ्या घरी चल. मग पुणेकरांना कोणी घरी बोलावलं की अप्रूप वाटतं म्हणजे, आणि लोक घरी पण बोलावतात असा म्हणजे नवीन शोध लागतो. तर ते आम्ही तिच्या घरी गेलो. त्या भिंतींवर ना सगळे असे फोटो, इकडे फोटो तिकडे सगळे 20-25 लोकांचे फोटो. म्हटलं कुठले फोटो आहेत? जर्मन माणसाला आपल्या रूट्सविषयी फार आकर्षण आहे, आपल्या मुळांविषयी. मुळं म्हणजे माझे आजोबा काय करत होते, माझे पणजोबा काय करत होते, जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा माझे आवटे काय करत असतील, हा इतिहास त्यांना शोधण्यामध्ये फार रस आहे. त्यांचा जन्म कुठे झाला, आपल्याकडे काय आपल्याला फार तर आजोबाचा जन्म माहिती असतो, फार तर पणजोबाचा. त्याच्या अगोदर डायरेक्ट प्रभू रामचंद्रांचाच, म्हणजे मध्ये काय माहिती नसतं आपल्याला. तर ते सगळे फोटो, एक फोटो मिसिंग होता आजोबांचा. म्हटलं बाई का तू एवढे पुढचे फोटो लावले, आजोबाचा फोटो का नाही लावला, मिळाला नाही का तुला तो फोटो? त्यांचं नाव घेऊ नकोस म्हणे, तो हिटलरसोबत होता. एक लक्षात घ्या, तुम्ही उद्या घर बांधाल, बंगले बांधाल, पण जर आज हिटलरसोबत असाल ना, तुमच्या घरात पण तुमचा फोटो असणार नाही. आणि म्हणून मगाशी जो उल्लेख झाला ना की आपण, शृंगारपुरे सरांनी जे सांगितलं मगाशी, की आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. तिची कविता ना टागोरांची, की सूर्य चालला होता अस्ताला आणि जाणाऱ्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात प्रकाश देण्याचं काम कोण करणार, तर कोणीच पुढं नाही आलं. चंद्र म्हटलं आपलं काय खरं आहे, आपण परप्रकाशित, बरोबर की नाही, चंद्र परप्रकाशित आहे, कोणीच पुढं नाही आलं. उलीशी पणती पुढं आले. ती म्हटली सूर्यदेवा तुझा आकार मोठा, तुझी व्याप्ती मोठी, तुझ्या एवढं काय आपल्याला झेपणार नाही, पण आज एवढं आश्वासन, जिथं मी असेन तिथे अंधार फिरकणार पण नाही. दाभोलकर मला एकदा म्हटले होते, मी म्हटलं दाभोलकरांना, डॉक्टर दाभोलकर काही वेळा फार निराश वाटतो, खूप बोलतो लिहितो सगळं करतो पण जग बदलत नाही, अंधारून आले असं वाटतं. ते मला म्हटलं संजय अंधाराची फार भीती बाळगायची नाही, अंधार मार्केटिंग फार करतो पण तेवढा बलदंड नसतो. अंधार म्हणतो माझी एवढी उंची, अंधार म्हणतो माझी छाती 56 इंची, पण अंधार तेवढा बलदंड नसतो. फक्त एकच त्यासाठी करावं लागतं, पण ती पेटवावी लागते, अंधार गायब होतो. आणि म्हणून हे असे आहे तरी पण हे असे असणारं नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणारा नाही. या दिशेनं तुम्ही सगळे चाललेले आहातच, तुमच्यासोबत मी पण आहे, एवढं सांगण्यासाठी आज इथं आलो. जय हिंद. धन्यवाद सर. भुसारे सर सांगतात नेहमी की व्याख्याताने बोलल्यानंतर सूत्रसंचालकाने जास्त बोलायचं नसतं. एकच वाक्य सांगतो, दिल्ली आणि नागपूर दोन्हीकडे अधिवेशनं चालू आहेत, त्यामध्ये भारत कुठेच नाही. पण आज परभणीमध्ये वावटे सरांनी भारत कुठे आहे आणि भारत कुठे जाणार एवढं आपल्याला नक्कीच सांगितलं. यानंतर एक सूचना आणि त्यानंतर आभार प्रदर्शन. कार्यक्रम संपल्यानंतर चतुरंग प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांसोबत आवटे सरांचा एक फोटो होईल, त्यानंतर सर्वांनी फोटो घ्या, त्यानंतर सर्वजण आवटे सरांसोबत बसू शकतात, बोलू शकतात, डिस्कशन करा. त्यासाठी यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी सुभाष जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करा. आज चतुरंगच्या वतीनं ही जी व्याख्यानमाला आयोजित केली आणि याचं हे दुसरं पुष्प आदरणीय संजयजी आवटे सरांनी भूषवलं. खरंच संजयजी आवटेचं एक एक वाक्य किती तोलामोलाचं होतं आणि आपल्या मनाला ते जिंकणारं होतं. म्हणतात ना, सोन्याला काळवंटी आली की त्याचं तेजी कमी होते, पण तिला उजाळा दिला ते सोनं चमकतं. तसं हे परभणीकरांच्या मनावर आलेली जी कुठंतरी धूळ काळवंटी आपण चमकवली आणि हे सर्व रसिकजण अतिशय उल्हासात हसत होते, चमकत होते आणि मनातल्या कुठंतरी कोपऱ्यात दडलेल्या एखाद्या विचाराला पुन्हा ते जागं करत होते. तर जे ओरिजिनल असतं ते टिकून राहतं, पण कधी कधी ते बाजूला होतं. तर आज चतुरंगनं हे जे काही आपल्या मनामध्ये जे नवचैतन्य पेरण्यासाठी सरांना या ठिकाणी पाचारण केलं, सरांनी आपल्या इथं येऊन हे विचार मांडले, तर मी परभणीकरांच्या वतीनं आणि चतुरंग परिवाराच्या वतीनं सरांचे शतशः आभार मानतो. आपण परभणीचे रसिक चतुरंगला सातत्यानं हे जे बळ देता, या बळावरच चतुरंग पुढं चालते आणि आमच्यावर असलेला विश्वास हा तुमचा आर्थिक वृद्धिंगत व्हावा यासाठी आम्ही अधिक काही तुमच्या पुढं मांडता येईल याचा सातत्यानं प्रयत्न करू
आणि आपलं सहकार्य आम्हाला असंच राहावं, असंच तुम्ही उपस्थित राहावं आणि त्याबद्दल मी तुमचेही मनपूर्वक आभार मानतो. या सर्व गोष्टीसाठी या सभागृहाची जी गरज होती आम्हाला, ते शिवाजी महाविद्यालयाचं सभागृह या ठिकाणचे आदरणीय प्राचार्य जाधव सर आणि त्यांचं जे काही मंडळ आहे यांनी आम्हाला उपलब्ध करून देतात. अगदी हाकेला उभे राहतात म्हणून आम्ही हे करू शकतो. म्हणून त्यांचंही मनपूर्वक आभार. आणि ही सगळी ध्वनी व्यवस्था असेल, जी काही व्यवस्था असेल, ही सर्वांनी जी काही पाहिली आणि या सर्वातून हे जे काही सुंदर घडलेलं आहे यात अनेकांचं सहकार्य आहे. अशा ज्ञात अज्ञात सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी आला त्याचे पुन्हा एकदा चतुरंगच्या वतीनं धन्यवाद मानतो.